आपण यावेळेस प्रभूकडे आपलं लक्ष केंद्रित करूयात आणि परिस्थिती काही असो आपण देवावरचं प्रेम आमच्या जीवनातनं कमी होणार नाही आणि परमेश्वराच्या प्रीतीमध्ये आम्ही वाढत जावं ही प्रभूची आम्हा प्रत्येकांकरिता इच्छा आहे, योजना आहे. आमेन. परमेश्वर आम्हा प्रत्येकाला त्याच्यावर प्रेम करण्यासाठी बोलावलेलं आहे. गॉड हॅज कॉल्ड अस टू लव्ह हिम. त्याच्यावर प्रेम करण्यासाठी देवानं तुम्हाला आणि मला बोलावलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे की आपण परिस्थिती काही पण असू द्या आपल्या आत्मिक जीवनावर याचा परिणाम होऊ देऊ नये. आमेन. आपल्या देवाबरोबरच्या संबंधावर याचा परिणाम होऊ देऊ नये. आमेन. प्रेज द लॉर्ड. रोमकरांच्या पत्रामध्ये लिहिलंय 8व्या अध्यायामध्ये 35व्या वचनामध्ये असं लिहिलंय, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट, तलवार ही विभक्त करतील काय? प्रेज द लॉर्ड. आणि पुढे लिहिले, कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्य काळाच्या गोष्टी, बले, उंची, खोली व दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावर जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. आमेन. हालेलुया. नथिंग कॅन सेपरेट अस फ्रॉम द लव्ह ऑफ गॉड. कोणतीच गोष्ट आम्हाला देवाच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. आमेन. आणि म्हणून परिस्थिती काही असो आम्ही परिस्थिती आम्हाला देवावर अधिक प्रेम करायला शिकवते. आमेन. आणि आताच आमच्या भावाने शेवटला गोष्ट सांगितली की आम्ही परमेश्वराशी कनेक्ट असणं खूप गरजेचं आहे. आम्ही कुठे असू, काही परिस्थिती असू, जर आम्ही देवाला कनेक्टेड आहोत तर आम्ही देवाची उपस्थिती कुठे पण अनुभवू शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि जर कनेक्टेड नसेल मग आम्ही काही जरी केलं तर आम्ही काही मिळू शकत नाही. आमेन. सो इट नॉट मॅटर वेअर वी आर गॅदरिंग. आम्ही कुठे जमा होतो याला महत्व नाही, आम्ही काय करतो याला महत्व नाही. महत्व याला आहे की आम्ही देवाबरोबर संबंध एकत्र झालेलो आहोत. आमेन. देवाबरोबर जुडले गेलेलो आहोत आणि देवाबरोबर जुडून राहणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आमेन. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये संत पौल म्हणतो की वर्तमान काळाच्या गोष्टी, आज जे काही घडत आहे, आजूबाजूला आणखी काही गोष्टी घडतील. देवाच्या वचनाप्रमाणे अनेक गोष्टी घडणं बाकी आहे, होतील. परंतु प्रभूचं वचन सांगतं कोणतीच गोष्ट देवापासून मला आणि तुम्हाला विभक्त करता कामा नये. आमेन. आणि हे तेव्हाच शक्य आहे when you are connected. जेव्हा तुम्ही कनेक्टेड असाल, अन्यथा काही होणार नाही. Amen. So we should always remember one thing. आम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की I will not be separated but I will be connected to the Lord. Amen. मी नेहमी कधीही देवापासून विभक्त होणार नाही, तर देवाबरोबर जुळलेला असा राहीन. आमेन. हालेलुया. आणि म्हणून या सकाळी पुन्हा एकदा प्रभूच्या नावाला धन्यवाद देणार आहोत, प्रभूला गौरव देऊयात आणि पुन्हा एकदा आपण स्तोत्र याचा 23व्या अध्यायाकडे जाऊयात आणि काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत. Psalms 23 सर्वांच्या परिचित, सर्वात प्रसिद्ध, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या तोंडपाठ असलेलं, लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांच्या तोंडपाठ असलेलं, परंतु त्यामध्ये जे रहस्य आहे, त्याच्यामध्ये ज्या गुप्त गोष्टी आहेत, त्याच्यामधली जी दडलेली प्रगटीकरणं आहेत, ही आम्हाला समजणं गरजेचं आहे. आमेन. आणि प्रत्येक वचनामध्ये देवाने आपला स्वतःचा श्वास फुकलेला आहे. प्रत्येक वचनामध्ये देवाने आपला जीव ओतलेला आहे. आणि म्हणून जेव्हा देवाचं वचन आम्ही समजणार तेव्हा आम्ही देवाचं हृदय समजणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जर देवाचं वचन आम्हाला आहे तसं नाही, पण त्याच्यामध्ये काय प्रगतीकरण, त्याच्यामध्ये काय खोली आहे, ही आज आपण देवाच्या वचनामधून समजून घेऊयात. या स्तोत्र 23 मध्ये आपण किती वेळा वाचलं मला माहित नाही, किंवा आपण कधीपासून वाचतो हे माहित नाही, परंतु या स्तोत्र 23 मध्ये देवाची 8 नावं नमूद केलेली आहेत. देयर आर 8 नेम्स व्हिच इज मेन्शन. 8 नाव या स्तोत्र 23 1 ते 6 मध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि जर तुम्ही असं वाचलं तर तुम्हाला कुठे नाव, कसं समजणार आम्हाला नाव काय आहे? तो आज नाही आजच्या, परंतु टप्प्याटप्प्याने एक नावावर आपण विचार करणार आहोत. आता थोड्या वेळापूर्वी बऱ्याच वेळा आम्हाला देवाचं नाव काय आहे, आम्हाला देवाच्या नावामध्ये काय आहे,
देवाचं नाव काय करू शकतं, देवाचं नाव का बलशाली आहे, हे बऱ्याच वेळा आम्हाला कळत नाही. आणि म्हणून आम्ही ओघम काही गोष्टी बोलतो की जे आपण ऐकलेलं असतं याच्या त्याच्या तोंडातून, की देवाचं नाव असं आहे, देवाचं नाव तसं आहे. परंतु प्रत्येक गोष्टीला जेव्हा देवाच्या वचनाचा आम्ही त्याला सपोर्ट देतो किंवा त्याला आधार देतो, तेव्हा ते आमच्या म्हणण्याला एक अर्थ ठरतो. आमेन, हालेलुया. आता गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं, आपण दूरदर्शन न्यूजवर बघत आहात की काही जो आरोप लावण्यात आला आहे किंवा जो आरोप उघडकीस केला त्याला एक पुरावा सादर केला गेला आहे. तर देवाचं वचन जेव्हा आमच्याशी बोलतो किंवा देवाचं नाव जेव्हा आम्ही म्हटलं जातं, तर त्याला एक पुरावा देवाचं वचन असणं गरजेचं आहे. हालेलुया. अदरवाईज नो यूज. देवाचं नाव, सर्व नाव श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे, कशामुळे त्याचं नाव सर्वश्रेष्ठ आहे, काय आहे त्या नावामध्ये? बरं, देवाचं नाव तरी काय आहे? फॅरो समोर मोशे जेव्हा मोशेला सांगितलं फॅरो समोर उभा राहा, तेव्हा फॅरो म्हटलं मी काय सांगू, तुझं नाव काय, कोणी पाठवलं? फॅरोला पण एका नावाची गरज होती आणि मोशेला देखील प्रेझेंट करायला एका नावाची गरज होती. मला आणि तुम्हाला एक नाव आहे, तुम्हाला आणि मला नावामुळे ओळख आहे. तुमच्या नावामुळे तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं नाव घेतलं की तुमचं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं, तुमची एक ओळख तुमच्या लोकांच्या समोर येते जेव्हा आम्ही आमचं नाव कुठेतरी उच्चारलं जातं. तसं जेव्हा आपण देवाचं नाव घेतो किंवा देवाच्या नावाविषयी बोलतो, तर आम्हाला देवाचं व्यक्तिमत्व कळलं पाहिजे. देवाचं नाव घेतल्यानंतर देवाची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. अन्यथा नुसतं देवाचं नाव आणि देवाचं गाणं काही होत नाही. प्रेज द लॉर्ड. देयर इज अ मीनिंग, एव्हरी वर्ड हॅज अ मीनिंग, एव्हरी सॉन्ग हॅज अ मीनिंग. प्रत्येक गाण्यामध्ये अर्थ आहे, प्रत्येक गाण्यामध्ये प्रगटीकरण आहे, प्रत्येक गाण्यामध्ये परमेश्वराच्या नावाचा आशीर्वाद आहे. म्हणून देवाचं नाव आम्हाला समजणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. आज आपण खूप नाव आहेत, पण स्तोत्र 23 मधली 8 नावापैकी एका नावावर आज आपण अभ्यास करणार आहोत किंवा लक्ष देणार आहोत. आमेन, प्रेज द लॉर्ड. हाऊ मेनी पीपल नो किती स्तोत्र आहेत बायबलमध्ये? हॅलो, बायबलमध्ये किती स्तोत्र आहेत? 150. बरं, एकदम छान. बरं, स्तोत्र 150 स्तोत्र हे कोणी लिहिलेत? बरं 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 सांगा. बरं बरं बरं, हरकत नाही, आनंद वाटला. बरं, शिकवलंय मग आनंदाची गोष्ट आता सापडलाय तो. प्रेज द लॉर्ड. 100 स्तोत्र 150 पैकी दाविदाने किती स्तोत्र लिहिली? 80%. ओके, 80%. शिकवलं होतं. प्रेज द लॉर्ड. डायरी मध्ये लिहिलंय. प्रेज द लॉर्ड. डायऱ्यांमध्येच लिहून ठेवा. प्रेज द लॉर्ड. परत एक गोष्ट सांगतो, तुमच्या डायरीमध्ये तुम्ही लिहून ठेवा, पण त्याच्या डायरीमध्ये लिहिलेलं त्याच्याप्रमाणे विचारलं जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाऊ मेनी साम्स किंग डेव्हिड रोट? ओके, ऐकत ना. हॅलो, किती वेळ आवाज येतोय माझा? माग आवाज येतोय. प्रेज द लॉर्ड. किती स्तोत्र लिहिली दाविदाने? किती लिहिली? त्या अंकलने सांगितल्यापैकी 80% ओके उत्तर आहे, पण तुम्ही स्पेसिफिक विचारलं. मला एक प्रश्न विचारायचा आहे. किती लोकांनी, प्रामाणिकपणे सांगायचं, किती लोकांनी एवढ्या वर्षात एकदा तरी 1 ते 150 स्तोत्र वाचलेत? 150. Come on, raise your hands, those people who read. God bless you all. पुन्हा एकदा सांगतो, आपण थोडं गंभीरतेने घेणं गरजेचं आहे. हे मार्ग असाच टाइमपास म्हणून जगू नका. मी तुम्हाला एक सांगतो, इकडे लक्ष द्या. जे जीवन आहे ना आपल्याला मिळालेलं आहे,
हे आपलं प्रामुख्यानं महत्वाचं आणि मुख्य, इट्स अ मेन लाईफ, हे खरं जीवन आहे. Praise the Lord. If you are not reading Bible, let me tell you, don't expect anything from the Lord. At least काहीच आम्हाला समय मिळणार नाही. बिकॉज येशू म्हणाला, परमेश्वर म्हणला की त्यामध्ये जीवनाचे मार्ग आहेत. देवाच्या वचनामध्ये वचनच नाही वाचलं, जीवनाचा मार्ग पण नाही कळणार. Praise the Lord. हालेलुया. आता जाऊ द्या, वातावरण चांगलं आहे, जास्त काही बोलण्याचा अर्थ नाही. पण तू एवढं सांगेल, स्तोत्र 150 अजून काका कॉपी नाही, कॉपी मध्ये बोर्ड पण हाकलून देतं. Praise the Lord. हालेलुया. स्तोत्र 150 पैकी 73 स्तोत्र हे दावीदाने लिहिलेत. 73 किती? आज आपण बायबल प्रश्न उत्तरामध्ये खेळूयात. बायबल क्विज लिहा 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 आणि ठेवा. हॅलो रमेश, लक्ष दे इकडं. मोशेने लिहिलेलं स्तोत्र कुठलं? मोशेने लिहिलेलं स्तोत्र कुठलं? बरं, मागं कोणी सांगाल मोशेने लिहिलेलं स्तोत्र कुठलं? मोशेने लिहिलेलं स्तोत्र कुठलं? वा, आता मी माझ्यासाठी जात होतो टाळ्या. आता हे कुठे लिहिलंय? कुठे विचार कुठे पास्टर लिहिलेलं आहे? रीड साम्स, इट इज रिटन अप. वरती लिहिलंय म्हणजे वाचलंच नाही. लिहिलंय ना टायटल वरती, म्हणजे वाचलंच नाही. 90व स्तोत्र दावीद मोशेने 90व. बरं, शेवटचा प्रश्न विचारतो आणि मग आता आपल्या भाषणाकडे जातो. आता ज्याला माहिती आहे त्याने फक्त हात वर करायचं, मध्ये मध्ये बोलायचं नाही आणि दुसऱ्याला पास करायला मदत करायची नाही. Psalm 90 is written by Moses. 73 Psalms is written by David. शल्मोनाने लिहिलेली स्तोत्रे कोणती? शल्मोनाने लिहिलेली स्तोत्रे कोणती? कनेक्ट करा रे, कनेक्ट. वा, गूगल. Praise the Lord. 127. माहिती एक गोष्ट, आपण 50 वेळा हे स्तोत्र माहित असतं, कोणी लिहिलं माहित नाही. Psalms 127 and 28 is written by King Solomon. 127 आणि 128. 27, 28. 127. Praise the Lord. हालेलुया. तर जाऊ द्या, सगळे तुम्ही पास झालेले आहात आणि निश्चितच हे तर तुम्ही हे जे पास झालेले आहात, निश्चित तुम्ही अधिक अभ्यास कराल अशी अपेक्षा करतो आणि व्यवस्थित बायबल वाचायला अशी अपेक्षा करतो. स्तोत्र 23 कडे येऊयात आणि कोणीतरी स्तोत्र 23 जोराने सगळ्यांना ऐकायला येईल असं वाचा. माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. यस, तो मला हिरव्यागार तृणात बसवितो. ओके. तो मला संत पाण्यावर नेतो. ओके. तो माझा जीव ताजतवाना करतो. ओके. तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आखरी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतो. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभते आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ. हॅलो, माझा आवाज येतो का? नाही येत, प्लीज. ओके ओके, नो प्रॉब्लेम. एक माईक लावायला परवानगी मिळालेली आहे. हालेलुया.
हालेलुया, से हालेलुया. तो पण बोला ना हालेलुया. कम ऑन से हालेलुया, हालेलुया. Turn to your neighbor and say God is good. And turn to your neighbor and say God is good all the time. मना 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 एकमेकाला म्हणा परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. वंडरफुल. कनेक्ट राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कुठेही असा, बायबल असं सांगतं, योसेफाला त्याच्या भावानं विकलं. योसेफाला त्याच्या भावाने विकलं, त्याला खड्ड्यात टाकलं, त्याला तुरुंगात टाकलं, त्याच्यावर आरोप झाले. परंतु योसेफ या सगळ्यामध्ये विजयानं शेवटी उभा राहिला. याचं कारण एकच होतं, योसेफ हा देवाबरोबर कनेक्टेड होता. हालेलुया. तुम्ही आणि मी जर देवाबरोबर कनेक्टेड असू तर आम्हाला या जगात कोणीही बुडवू शकत नाही, कोणीही संपू शकत नाही. हालेलुया. आरोप होतील, निंदा होईल, परंतु नथिंग कॅन सेपरेट अस फ्रॉम द लव्ह ऑफ गॉड. कुठलीच गोष्ट देवापासून मला विभक्त करू शकत नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही नेहमी कनेक्टेड राहा देवाबरोबर. स्तोत्र जेव्हा मी आता सांगितलं, स्तोत्र वाचा वारंवार, नीतिसूत्राची पुस्तकं वाचा, उपदेशकाचं पुस्तक वाचा, गीत रत्नाचं पुस्तक वाचा. यू विल बी कनेक्टेड. यू नो सॉन्ग ऑफ सॉलोमन. जर तुम्ही गीत रत्नाचं पुस्तक जेव्हा वाचाल तर तुम्हाला एक वधू आणि वर यांच्या रिलेशनशिप कसं त्यांचं जवळीकता आहे त्या जागेमध्ये जर तुम्ही व्यवस्थित वाचलं, माझा वल्लभ, माझा प्रिय, तुझे डोळे कपोत्यासारखे, ही जे कौतुक आहे हे कधी होतं? हे कौतुक when there is an intimacy, जेव्हा ती जवळीकता आहे, जेव्हा ते कनेक्शन आहे. हालेलुया. एक पत्नी किंवा एक पती एकमेकाचं कौतुक तेव्हा करतात जेव्हा ते खूप जवळ असतात. दे गिव्ह टायटल्स. ते एकमेकाला खूप टायटल्स देतात. आमेन. हालेलुया. आणि प्रत्येक वेळेस पत्नीचं नाव प्रत्येक वेळेस बदललं जातं. इमोशनल. पतीचं नाव बदललं जातं सडनली. यू नो व्हाय दॅट? ती फक्त कशाचं चिन्ह आहे? दॅट शोज द इंटिमेसी. एक कनेक्शन, त्यांचा एक संबंध आहे. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. जेव्हा एखाद्याला विचारलं जातं ज्याचं कनेक्शन नाही, कुठे तुमचे मिस्टर? काय माहिती? कुठे बायको? काय माहिती? तिथं भाव वाटते. हे असे उद्गार पटकेने काय येतात माहितीये का? बिकॉज देयर इज नो कनेक्शन. फिजिकली एकत्र आहोत, हे आपण एक अंतःकरणाने जुळलेले नाहीत. बोलो हालेलुया. व्हेन यू आर कनेक्टेड टू समवन, तुम्ही जेव्हा कोणाबरोबर खूप कनेक्टेड राहता, जुळलेले राहता, जोडलेले राहता, यू सी दॅट. तुम्ही हे पाहता की माझ्या प्रत्येक सुखात ती पाहिजे, माझ्या प्रत्येक आनंदात ती पाहिजे. यू डोंट वॉन्ट दॅट युअर बिलव्हड, तुमचा प्रिय व्यक्ती काहीच मिस करावा असं तुम्हाला कधीच वाटत नाही. आमेन. अँड यू विल नेव्हर बी सेल्फिश. तुम्ही कधीच स्वार्थी राहणार नाही. हालेलुया. बोलो हालेलुया. देव आमच्या बरोबर कनेक्टेड आहे. आम्ही देवाचं ऐकत नाही म्हणून देवानं आम्हाला कधी सोडलं नाही. तो आम्हाला हे पाहतो की तो आम्ही त्याच्या बरोबर असणार. मग आमची पत्नी असेल, आमचा पती असेल, आमचे लेकरं असतील, आम्ही कसं कोणाला तरी सांगू शकतो नाही ऐकत, दिलं सोडून, ऐकत नाही, दिलं सोडून. ही जवळीकतेचं चिन्ह नाही. बोलो हालेलुया. जर तुम्ही आपल्या पती आणि पत्नी या नात्याने फक्त आपल्या एकमेकाच्या दैहिक गरजांची जर फक्त पूर्तता करत असाल किंवा फक्त एकमेकाला पोचण्यासाठी एकत्र असाल किंवा तुम्ही फक्त एकमेकापासून अपेक्षा पूर्ण करणार असाल तर ते नातं नाही देवाच्या लोकांना. नातं हे हृदयापासून जुळलं पाहिजे. आणि जेव्हा हृदयापासून जुळलेलं नातं नेहमी दैवी गोष्टीचा शोध घेतं आणि आपल्या पार्टनरमध्ये दैवी गोष्टी शोधतं. बोलो हालेलुया. माझी बायको खूप चांगली आहे, व्हेरी गुड. ती खूप काळजी घेते, व्हेरी गुड. ती खूप चांगला स्वयंपाक बनवते, खूप चांगलं आहे. ती माझ्या खूप लक्ष ठेवते, खूप चांगली गोष्ट आहे. पण माझी बायको प्रभूमध्ये तेवढी स्ट्रॉंग नाहीये. माझी पत्नी देवामध्ये तेवढी स्ट्रॉंग नाही. ती गोष्ट तुम्हाला बेचैन करायला पाहिजे तोपर्यंत जोपर्यंत ती तुमच्या बरोबरीने येत नाही. ती कनेक्शन, ती कनेक्टिव्हिटी आपल्यामध्ये असली पाहिजे.
हालेलुया. कारण मनुष्यानं संपूर्ण जग मिळवलं आणि आपला, मी असं म्हणतो एका माझ्या भाषेत, मनुष्याने आपल्या बायकोला सगळं घेऊन दिलं, सगळं तिच्या मनासारखं केलं, सगळं तिच्या आवडीनिवडी जपल्या, पण तिच्या आत्म्यासाठी काही करू शकला नाही, त्याने काहीच केलं नाही. हालेलुया, बोलो हालेलुया. लक्षात ठेवा, डेअर नॉट टू लिव्ह युअर पार्टनर्स बिहाइंड. कधीच आपले पार्टनर, आपला संगी, आपला संगती, आपली पत्नी आणि आपली पती मागं राहणार नाही किंवा त्याला मागं सोडून येणार नाही, याची तुम्ही नेहमी दक्षता घ्या. बोलो हालेलुया. इथं खूप महत्वाची गोष्ट आहे. कळपात जोपर्यंत मेंढरं आहेत ना, तो मेंढरू सुरक्षित आहे. कळपाच्या बाहेर जर एक मेंढरू आहे, ते कधी पण सुरक्षित नाही. म्हणून आपल्या प्रिय लोकांना कधीच मागं सोडून यायचं नाही आणि मागं टाकायचं नाही, बराबरीने चालायचं आहे. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. Psalm 23 at the first verse, एकाच वचनावर आपण लक्ष देत आहोत. परमेश्वर माझा, जर तो माझा मेंढपाळ तर मी कोण? मेंढपाळ हा मेंढरांचाच असू शकतो ना. मी काय आहे मग त्याचा? व्हॉट वी कॅन अंडरस्टँड. मी काय मुद्द्यावर काय सांगत आहे? परमेश्वर माझा, मग मी कोण आहे? व्हॉट यू फाइंड देअर? तुम्हाला काय पाहायला मिळतं तिथं? यू फाइंड आउट द नातं, रिलेशनशिप, कनेक्टिव्हिटी. हालेलुया. एक दोघांमध्ये असलेलं नातं. आमेन. बोलो हालेलुया. परमेश्वराचं नाव, म्हणून मी सांगितलं परमेश्वराच्या नावावर आपण अभ्यास करत आहोत. नीतिसूत्राचं 18 अध्याय 10 वचन वाचा. नीतिसूत्र 18 अध्याय 10 वचन. परमेश्वराचं नाव काय आहे? परमेश्वराचं नाव, हा, म्हणून आम्हाला माहिती पाहिजे परमेश्वर नाव काय आहे? बळकट दुर्ग. हा, ते नीतिमान, हा, निर्भय राहतील. आमेन. देवाचं नाव जाणून घेणं आमच्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. आमेन. काय लिहिलेलं आहे? बळकट. आज परिस्थिती खूप आहे ना, प्रतिकूल परिस्थिती आहे. संकटामध्ये प्रत्येकाला एक सुरक्षिततेची अपेक्षा आहे. आपल्या जीवनामध्ये कुठलाही प्रश्न असू द्या, कुठलीही समस्या असू द्या, सुरक्षितता देवाच्या नावामध्येच आहे. बोलो हालेलुया. मी गेल्यावर सांगितलं, तिसऱ्या वेळा सांगतोय, देवाचं नाव म्हटलं ना, 2 थिंग कम्स, 2 गोष्टी येतात. एक येतो अधिकार, दुसरं येतं सामर्थ्य. When you say in the name of God, there comes a power. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कार आहे ना, कार आताच्या ऑटोमॅटिक कार्समध्ये आहे ना, जुन्या नाही आता आलेल्या ज्या कार आहेत त्याला काय असतं? ते बलून असतं, एअरबॅग. गाडी जर कुठे डॅश झालीच, गेल्या आठवड्यामध्ये एक्सप्रेस हायवेला एका मंत्र्याची गाडी चालली होती, असं सगळे, आणि ते त्यांचा ताफा असतो ना, तर ताफ्यातलीच एक गाडी, काय ते नवीन गाडी आहे, मोठी गाडी आहे, त्या एका ताफ्यातलीच एक गाडीला मागून डॅश बसला. तर काय झालं? जसा डॅश बसला, सगळेचे सगळे बलून, एअरबॅग सॉरी ओपन झाले. You know one thing, when you say the name of the Lord, that airbag comes, covers you. ते सामर्थ्य तुम्हाला झाकून घेतं. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. That is the power of the name of God. ते देवाच्या नावामधले सामर्थ्य आहे. हालेलुया. म्हणून देवाचं नाव, म्हणून बायबलमध्ये खूप छान दिलंय, त्याचं नाव व्यर्थ घेऊ नकोस. म्हणजे त्या नावामध्ये इतकं सामर्थ्य आहे, त्या नावामध्ये इतकी गंभीरता आहे, त्या नावामध्ये पवित्रता आहे, त्या नावामध्ये अधिकार आहे, त्या नावामध्ये हक्क आहे, त्या नावामध्ये आशीर्वाद आहे, पण त्या नावामध्ये पवित्रता पण आहे. बोलो हालेलुया. आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो, तुम्हाला आणि मला त्या नावानं ओळखलं जातं. बोलो हालेलुया. व्हॉट इज द मीनिंग ऑफ ख्रिश्चन? ख्रिश्चन याचा अर्थ कोण सांगेल? ख्रिश्चन, ख्रिश्चन त्याला अनुकरण करणारे. वी आर अ ख्रिश्चन. आम्हाला ख्रिश्चन म्हणून बघितलं तर, आणि आमची मग जेव्हा आम्हाला ख्रिश्चन म्हटलं तर काय म्हणतात? इकडे लक्ष.
ख्रिश्चन म्हटल्यानंतर काय म्हणतात? ख्रिश्चन म्हटल्यानंतर काय म्हणतात सध्या? आपल्याला कसं शोधतात? काय म्हणतात हे ख्रिश्चन? चर्चला गेला म्हणजे काय झालं? ख्रिश्चन झाला. ख्रिश्चन झालं म्हणजे काय? परिवर्तन झालं. परिवर्तन झालं म्हणजे काय? आता कोणाचं करायला लागला? देवाचं, येशूचं. म्हणजे येशूचं अनुकरण करणाऱ्याला ख्रिश्चन म्हटलं. बोला हालेलुया. तर तुम्ही मी आज सकाळी प्रभूला धन्यवाद द्या. लॉर्ड थँक्यू, माझ्या नावाबरोबर तुझं नाव जोडलं गेलं आहे. बोला हालेलुया. मी तुला धन्यवाद देतो. माझ्या नावाची कोणाला ओळख नाही, पण तो माझ्यामुळं तुझ्या नावाची ओळख आहे. बोला हालेलुया. बोला हालेलुया. एदेन स्पेसला हनोक राहतो, त्याचं नाव हनोक टेलोरे आहे. परंतु तिथं जेव्हा विचारलं जातं या बिल्डिंग मध्ये कोण कोण राहतं, तर एक गोष्ट म्हटलं जातं, एक ख्रिश्चन वरती राहतो, एक ख्रिश्चन वरती राहतो, एक ख्रिस्ताला अनुकरण करणारा वरती राहतो. नावाच्या अगोदर देवाचं नाव आम्हाला ओळखेल. बोला हालेलुया. तुमच्या नावाबरोबर देवाचं नाव जुळलेलं आहे. आणि कोणतं नाव माहितीये का? कोणतं नाव आता वाचलं? 18. हा, ते नाव जे बळकट दुर्ग, किल्ला माहिती ना? किल्ला, दुर्ग म्हणजे किल्ला. आणि बायबल सांगतं निर्भय, नीतिमान त्याच्यामध्ये राहतील, निर्भय राहतील. आमेन. हालेलुया. देयर इज अ बोल्डनेस इन द नेम ऑफ जीसस. दावीद कोणत्या नावाने गेला? दावीद जेव्हा गोलायत उभा राहिला, आता लोक सांगत आहे, गोलायत पुढे उभा राहिला. हा कसा होता गोलायत? धिप्पाड. त्याच्या अगोदर कोण धिप्पाड होता? शाऊल होता. शाऊलापेक्षाही धिप्पाड होता. कोण होता? गल्ल्यात. दावीद त्याच्यासमोर कसा दिसत होता? खूप लहान मुलगा, खूप लहान मुलगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परंतु जेव्हा दाविदाच्या समोर गोलायत उभा राहिला, त्याने असं बघितलं, परंतु त्याने त्याच्या उंचीकडे नाही बघितलं, त्याने त्याच्या पोशाखाकडे नाही बघितलं. तो म्हटलं या पोशाखापेक्षा, या उंचीपेक्षा माझ्याकडे जे नाव आहे ते याच्यापेक्षाही मोठं आहे. बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोण कोणाला खाली आणू शकतं? जो कोणी त्याच्यापेक्षा बलाढ्य आहे तोच. म्हणून या जगामध्ये एकच नाव पुढे प्रत्येक गुडघे टेकतात आणि त्याचं नाव येशू आहे. बोलो हालेलुया. वी आर नॉट अ कॉमन पीपल. आम्ही साधारण लोक नाही. आमेन. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, बी कनेक्टेड वेर एव्हर यू आर. कुठे पण असाल तर कनेक्टेड राहा, जुडलेले राहा. कुठलीच गोष्ट तुम्हाला देवापासून दूर ठेवू शकत नाही. आमेन. आम्ही आज बरेचसे प्रयत्न जे शक्य आहे त्या गोष्टी आम्ही करत आहोत, पण सरते शेवटी जे पण होईल, जर येशू हे नाव आहे तर आम्ही कुठं पण विजयीच आहोत. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. परमेश्वरचं नाव काय आहे? उंच बळकट दुर्ग आहे. बोलो ना हालेलुया. तुम्ही थोडा कधी कधी इमॅजिन करायला पाहिजे, असा बलाढ्य माणूस दावीद त्याला असा बघतोय आणि त्याला म्हटलं, मी त्या देवाच्या नावाने मी तुझ्याकडे येतो. आणि तुम्ही इमॅजिन करा, एवढा बलाढ्य माणूस, एवढा उंच, पूर्ण धष्टपुष्ट माणूस, पूर्ण शस्त्र सामग्री धारण केलेला माणूस एका मिनिटामध्ये हलत नाही, तोंडावर पडतो, मागे नाही पडत, तोंडावर पडतो. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येक जण तोंडावर पडणार आणि प्रभू त्याचा विजय साधन करणार. आमेन. नथिंग विल स्टँड बिफोर द नेम ऑफ द लॉर्ड जीसस. बोलो हालेलुया. कोणीच आणि कशाचाच टिकाव लागणार नाही. आमेन. बोलो हालेलुया. वी विल ग्लोरीफाय गॉड मोर दॅन दिस. आमेन. आम्ही गेल्या आठवड्यात ठरवलंय, नो प्रॉब्लेम, आम्ही मध्यस्थ प्रार्थना वाढू, आम्ही प्रेयर वॉक करू, आम्ही चेन प्रेयर करू, आम्ही उपवास प्रार्थना करू. आम्हाला देवाच्या प्रेमापासून काहीच अडवू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून नेहमी देवाबरोबर कनेक्टेड राहा. तुमच्या कुटुंबाला देवाशी कनेक्टेड ठेवा, तुमच्या परिवाराला देवाशी कनेक्टेड ठेवा, कारण देवाचं नाव, परमेश्वरचं नाव हे उंच बळकट दुर्ग आहे. आमेन. बोलो हालेलुया. हालेलुया. बायबल हे 3 भाषेमध्ये लिहिलंय. बायबल हे 3 भाषेमध्ये लिहिलंय, हिब्रू, ग्रीक आणि अरामिक. बायबल इंग्लिश मध्ये लिहिलं नाही. म्हणून
मराठीमध्ये परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, इंग्लिशमध्ये द लॉर्ड इज माय शेफर्ड. आणि बायबलमध्ये जेव्हा आम्ही पाहतो हिब्रू शब्दामध्ये याह्वे हे परमेश्वराचं नाव आहे. याह्वे, प्रेज द लॉर्ड. याह्वे हे नाव हिब्रू मध्ये लिहिलेलं आहे आणि जे नाव 6823 वेळा बायबलमध्ये लिहिलंय. 6823 times this word is mentioned. याह्वे 6823 वेळा पवित्र शास्त्रामध्ये हे नाव लिहिण्यात आलेलं आहे. आमेन, हालेलुया. आणि ज्या याह्वे शब्दाचा पुढे जाऊन यहोवा या नावाने झालेला आहे. आणि यहोवा या शब्दाचा अर्थ आहे सेल्फ एक्झिस्टन्स. यहोवा मीन्स सेल्फ एक्झिस्टन्स. त्याला कोणी निर्माण करू शकत, स्वयंभू. हालेलुया. त्याच्या पुढे कोणी नव्हता, त्याच्या मागे कोणी नाही. आमेन. दॅट्स व्हाय हिज नेम इज याह्वे, यहोवा. आणि इंग्लिश मध्ये आले याह्वे, यहोवा. इंग्लिश मध्ये याचा शब्द अर्थ आहे द लॉर्ड. इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ काय, द लॉर्ड. आमेन. आता आपण मुद्द्याकडे येऊयात. आणि मग त्या जागेमध्ये लिहिलंय द लॉर्ड इज माय शेफर्ड. आज विविध देशातल्या जे फ्लॅग्स आहेत किंवा झेंडे आहेत त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह पाहायला मिळतात प्राण्यांची. तसं आमची तुलना एका अशा प्राण्याबरोबर केली आहे विश्वासणाऱ्याची, ख्रिस्ताला अनुसरण्याची, आणि तो म्हणजे मेंढरू. हालेलुया. Praise the Lord. The Lord is my shepherd. Why is my shepherd? तो माझा मेंढपाळ का आहे हे आज आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण वाचूयात योहानाचं शुभवर्तमान, योहान 10वा अध्याय. 3 गोष्टी आपण पुढे लवकर, जेवढं लवकर होईल ते बघूयात. योहान 10:11 लवकर वाचा. मीच उत्तम मेंढपाळ आहे. तो मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. येस, बायबल सांगतं येशू तिथे लिहितो लॉर्ड इज माय, परमेश्वर माझा पण तो कसा मेंढपाळ आहे, मला तो उत्तम मेंढपाळ आहे. का तो उत्तम मेंढपाळ आहे? व्हाय इज अ गुड शेफर्ड? तू आपला मेंढरांकरता, बट टुडे ही प्रूव्ड, त्याने मेंढरांकरता प्राण दिला. मेंढरांच्या पापाची म्हणजे आमच्या पापाची किंमत मोजली, वधस्तंभावर पूर्ण किंमत दिली, आणि म्हणून तो उत्तम मेंढपाळ आहे. बोला हालेलुया. बायबल काय सांगतं, नीतिमाना करता मरण्याचे धाडस कोणीही करेल. नीतिमाना करता मरण्याचे धाडस, म्हणून त्याला उत्तम मेंढपाळ का म्हटलंय? कारण तो नीतिमानासाठी नाही मेला, जगातल्या पाप्यातला पापी, सगळ्यात वर्स्ट पापी जो आहे त्याच्यासाठी तो मरण पावला. हालेलुया. जे आपल्याला देतात त्यांना आपण देतो, जे आपल्याला करतात आपण त्याला करतो, पण त्याने आशांसाठी केलं जे रिटर्नच करू शकत नाही, म्हणून त्याला उत्तम मेंढपाळ म्हटलंय. हालेलुया. परमेश्वर, हॅलो बोलत राहा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आमेन. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता ना परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तर फर्स्ट थिंग यू शुड रिमेंबर व्हॉट इज दॅट. ही इज माय गुड शेफर्ड. बोलो, ही इज माय गुड शेफर्ड. आमेन. आता जर तुम्ही असं जर बसलात विचार करत, तर यू लव्हर्स टुगेदर विल प्रेज गॉड. आता आपण ह्या गुड शेफर्डला कनेक्ट झालं ना तर वर्शिप थांबत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. थांबू शकत नाही, कारण गुडनेस ऑफ गॉड फ्लो व्हायला सुरुवात होते. जेव्हा गुडनेस ऑफ गॉड, देवाचं चांगुलपण जसं जसं आठवायला सुरुवात होतं, ते कनेक्शन जेव्हा जुळतं, तर गुडनेस, देवाचे चांगुलपण आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतं आणि आपल्याला कळतं, अरे बापरे एवढ्या चांगल्या गोष्टी केल्यात, आय एम नॉट वर्थ. आणि ती गोष्ट तुम्हाला बोलण्यास भाग पाडते, ती गोष्ट तुम्हाला गाण्यास भाग पाडते, ती गोष्ट तुम्हाला नाचण्यास भाग पाडते, ती गोष्ट तुम्हाला आरोळी मारण्यास किंवा आक्रोश करण्यास तुम्हाला भाग पाडते. कारण तो फक्त माझा मेंढपाळ नाही, तो माझा उत्तम मेंढपाळ आहे. इज माय गुड शेफर्ड. आमेन. फर्स्ट थिंग यू शुड रिमेंबर व्हेन यू से, जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणाल परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तेव्हा तुम्ही म्हटलं पाहिजे तो माझा फक्त मेंढपाळ नाही, तो एक चांगला मेंढपाळ आहे.
Amen. Second thing, Hebrew 13:20, इब्री 13:20. लवकर लवकर. लवकर वाचूयात. आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कर्णाच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले. येस. कसा मेंढपाळ आहे तो? मेंढरांचा. वाचा परत. आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कर्णाच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत. महान मेंढपाळ. सेकंड थिंग, तो महान मेंढपाळ, ग्रेट शेफर्ड, गुड शेफर्ड, ग्रेट शेफर्ड. आमेन. तो काय आहे? काय ते वचन दिलंय? पहिलं वचन त्याच्या अगोदर. कुठला करार? सर्व काळचा करार. पेनल्टी ऑफ सिन. पेनल्टी ऑफ हॅलो पेनल्टी ऑफ सिन. आता पेनल्टी पापाची आपल्याकडे मेल्यावर घेतलं जाणार नाही. आपण मेलो ना किंवा प्रभू आला तर आपल्या पापाची पेनल्टी द्यायची गरज नाही. काय खूप अंडरलाईन करा त्या गोष्टीमध्ये, सर्व काळच्या कराराचे रक्त, येशूचं रक्त हे कुठला करार आहे? कुठला? आज कुठं? आता कुठे आहे? आता आपण कोणत्या काळात आहे? नाही नाही काळ काळ वर्तमान काळ. काय होतं? उद्या काय? हॅलो इकडे लक्ष द्या. उद्या काय? आज काय? आणि काल काय होतं? आणि बायबल काय सांगतं? येशूचं रक्त कोणत्या काळासाठी? सगळे बोला सर्व काळ. आता त्या सर्व काळामध्ये कुठले कुठले काळ आले? भूतकाळ आला, वर्तमान काळ आला, भविष्य काळ आला, आणि या सगळ्याची तरतूद येशूच्या रक्तामध्ये आहे. म्हणून तो महान मेंढपाळ आहे. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. ही इज नॉट ओनली अ गुड शेपर्ड बट ही इज ऑल्सो ग्रेट शेपर्ड. थर्ड थिंग, 1 Peter 5:4. पहिले पेत्र 5:4. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हाला गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल. आमेन. थर्ड, ही इज अ चीफ शेफर्ड. आमेन. ही इज अ चीफ, CHIEF. आमेन. प्रेज द लॉर्ड. खूप गोंधळ होतो का? म्हणून मला स्पेलिंग सांगणं गरजेचं होतं. प्रेज द लॉर्ड. नाहीतर खूप मोठा होईल शॉट माझ्यावर. प्रेज द लॉर्ड. ही इज द चीफ शेफर्ड. आमेन. कसा मेंढपाळ आहे तो? मुख्य मेंढपाळ. म्हणा मुख्य मेंढपाळ. द लॉर्ड इज माय. बोला द लॉर्ड इज. बोला ना द लॉर्ड इज माय. आता मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊ नाही का? सीधं त्याच्यामध्ये असलेलं रहस्य बघा. त्याच्यामध्ये असलेली काय गोडवा आहे त्या वचनामध्ये. द लॉर्ड इज माय शेफर्ड. व्हेन यू से द लॉर्ड इज माय शेफर्ड, फर्स्ट थिंग, व्हाय इज द लॉर्ड गुड शेफर्ड? बिकॉज ही हॅज गिवन अ पेनल्टी ऑफ सिन. तुमच्या पापाची त्याने किंमत मोजली. सेकंड, व्हाय इज द ग्रेट शेफर्ड? बिकॉज ही ब्रोक द पॉवर ऑफ सिन. पापाचं सामर्थ्य आमच्या जीवनावर त्यांनी नष्ट केलं. आणि व्हाय इज अ चीफ शेफर्ड? बिकॉज अ प्रेझन्स ऑफ सिन त्याने खतम केलंय. बोलो हालेलुया. सी अवर गॉड. हा आमचा देव आहे, हा आमचा मेंढपाळ आहे, ज्याने फक्त आमच्या पापाची क्षमा नाही केली, तर ज्याने आमच्या जीवनातून पापाची सत्ता देखील मोडली.
आमेन. आणि त्याने आमच्या पापाची सत्ता मोडली, म्हणून रोमकरांच्या पत्र 8व्या अध्यायामध्ये लिहिले, आतापासून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना, बोला सगळे मोठ्याने म्हणा, जर तुमचा विश्वास आहे, तुम्ही ख्रिस्तामध्ये आहे, तर हे वचन धैर्याने म्हणा, ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना, बोला कमॉन, ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना, ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना. Why? Because the presence of sin is destroyed. Hallelujah. There are 3 P: penalty, power and presence. बोलो ना हालेलुया. हालेलुया. ऑलवेज रिमेंबर, गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी उठा आणि हात वर करा आणि म्हणा, मी ख्रिस्त येशूमध्ये आहे, माझ्यावर कुठलाही दंड येणार नाही, न्याय माझा होणार नाही. बोलो हालेलुया. मी जेव्हा येशूकडे जाईल, माझ्यावर न्याय येणार नाही, कारण न्याय माझा ऑलरेडी येशू ख्रिस्ताने घेतलेला आहे. कारण आता काय लिहिलं 8व्या वचनामध्ये, 5व्या अध्याय 4थं वचन, तुम्ही सांगितलं ना, प्रत्येक गोष्टीला पुरावा असणं कधी पण चांगलं. 5:4 काय दिले बघा. हॅलो, जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल, तेव्हा तुम्हाला काय होईल? बोला बोला, काय होईल? मागचे लोक काय म्हणत, काय होईल? जेव्हा येशू येईल काय मिळेल? मुकुट. न्याय होईल का? येशू न्याय करायला येत नाही. जगाचा न्याय, तुमचा माझा न्याय नाही. आमेन. तो न्याय करायला येत नाही, मग कशाला येतोय? मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तर कशाला होईल? गौरवाचा न कोमजणारा. बोला हालेलुया. हालेलुया. तुम्हाला या जगामध्ये कुणी आता हार घातला नसेल सत्काराचा, बरं का, नंतर घालतील, तो आत्ता नाही. मी बोला हालेलुया. नंतर घालतील ते, तुम्ही नाही बघायला ते घालणार आहे का नाही. बोला हालेलुया. हा, पण आत्ता कोणी तुम्हाला जर घातला नसेल, काही काळजी करू नका. प्रभू एक हार असा घालणार ज्याचं खोड कधीच कोमजणार नाही. बोला हालेलुया. आणि तो घालणार कोण माहितीये? बरं मला एक सांगा, श्री प्रभू थँक्यू लॉर्ड, किती चांगला देव आहे. बोला हालेलुया. बघा परत मला लग्नच आठवतंय. हे देवाचं काही सांगायला लागलं तर लग्नाचे सीन आठवायला लागलेत. हॅलो, लग्न होतं, झालंय का? लग्न झाले, किती लोकांचे लग्न झालेत ना? बरं बरं, मला एक सांगा, जेव्हा लग्न होतं, अंगठी घातली, हे घातलं, ते घातलं, ते घातलं, हार कोण कोणाला पहिलं घालतं? बघा, विचार करा धावळा. आता तुम्हाला तुमची लग्न पण आठवण आहे. रमेश घातलं का नाही? बघा, जाऊ दे, हरकत नाही. एक लक्षात ठेवा, पत्नीला तो आपली म्हणून स्वीकारतो, तो पहिला पती घालतो. बोलो हालेलुया. बघा, मला तर लग्नामुळे आणि बायबलमुळे माझं लग्न मला आठवतं. बघा, बायबल किती चांगलं लग्नाचा दिवस पण आठवायला मदत करतं. बोलो हालेलुया. तर काय सांगितलंय, जेव्हा तो मुख्य मेंढपाळ येईल, तो काय करेल? कॅन यू रिमेंबर? काही समजते का? काही समजते का? जेव्हा वर येईल तो काय करेल? सगळ्या जगासमोर सांगेल, ही माझी, आणि त्याचं चिन्ह काय? तो तुम्हाला न कोमजणारा हार घालेल. मुकुट नाही म्हटलं, हार घालेल म्हटलेलं आहे. आमेन. तो माझा मुख्य मेंढपाळ आहे. बोलो हालेलुया. काय म्हणून स्वीकारेल माहिती का? बोलो हालेलुया. बायको आपल्या लग्नांमध्ये पांढराच, काही नसलं तरी चालेल, पांढरा, एक पण त्याच्यावर डिझाईन नको, काहीच नको, पांढरा पाहिजे. काय पाहिजे? पांढरा. काय पाहिजे? अरे बाई, माणसाला नाही हो, फ्रॉक, साडी आणि
द्यावं. कशाचं चिन्ह माहिती आहे? What is that truth? Hello, what is that truth? See, everything God has a meaning. Word of God has a meaning. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. ती शुभ्रता काय सिद्ध करते माहिती का? She is pure. She is, and she present himself before that man. त्या मनुष्यासमोर ती स्वतःला सादर करते की मी शुद्ध आहे. बोलो हालेलुया. आणि म्हणून तो तिला स्वीकारतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या भविष्याचा, आमच्या वर्तमान काळाचा प्रत्येक पापाचा डाग धुतला आहे. आणि जेव्हा येशू येईल तेव्हा आम्ही त्याच्या समोर पांढरे वस्त्र परिधान केलेले समोर राहू आणि ते वस्त्र त्याला हार घालण्यास भाग पाडतील. म्हणून तो माझा मेंढपाळ आहे. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. इज इट नॉट नेम ऑफ द लॉर्ड इज अ स्ट्रॉंग टॉवर? काय येशूचं नाव उंच दुर्ग आहे का नाही? बोला हालेलुया. Nobody can blame you. Anybody can blame you. जर तुम्हाला कोणी पापी म्हणून जर ब्लेम करत असेल, let me tell you, run to that name which is the strong tower. त्या नावापाशी धावा जे नाव उंच बळकट दुर्ग आहे, ज्या नावामध्ये पापाची क्षमा आहे. Amen. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. प्रभूचं नाव उंच बळकट. Amen. बोलो हालेलुया. Now my time is over. Praise the Lord. मी पण शिस्त बाळगली पाहिजे, कारण काही लोकांनी प्रामाणिकपणे 9:30 आले आणि मी जर आता नाही थांबलो तर ते म्हणतील मी आलतो ना. तर जो आला त्याच्यासाठी मी पण 11:30 थांबणार. Amen. We will continue with this message next week. या संदेशाला आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. Let's close our eyes and we will thank God and praise God. स्वर्गीय आमच्या देवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मनापासून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. सुंदर